वळ्या पुढच्या बातमीकडे 10वी आणि 12वी परीक्षेतल्या गैरप्रकारांवर राज्य मंडळानं मोठा दणका दिलेला आहे। सीसीटीव्हीच्या माध्यमातून अनेक ठिकाणी सामूहिक कॉपीचे प्रकार उघडकीला आल्यानंतर शिक्षण मंडळानं तब्बल 130 शिक्षकांवर निलंबनाची कारवाई केली आहे। या गैरप्रकरणानंतर कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। त्यामुळे ज्या ठिकाणी असे प्रकार घडलेले आहेत तिथे सध्या कारवाईचा बडगा शिक्षण विभागाकडून उगारला जातोय। निलेश करमरे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। निलेश, ज्या ठिकाणी कॉपीची प्रकरणं समोर आलेली आहेत त्या ठिकाणी आता कारवाई केली जाते। 130 शिक्षकांवर निलंबनाची कारवाई केली, काय एकूण अपडेट्स आहेत? खरं तर आज बघितलं तर राज्यामध्ये 10वी आणि 12वीची परीक्षा या ठिकाणी सुरू आहे। मात्र या दरम्यान मास कॉपी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात आलेली आहे। आतापर्यंत सर्वात मोठी कारवाई शिक्षण मंडळाने केलेली या ठिकाणी पाहायला मिळते। 103 शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना या ठिकाणी निलंबित करण्यात आलेलं आहे, तर काही शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। विशेष करून जर बघितलं आपण तर संभाजीनगरमध्ये एका परीक्षा केंद्रावर जवळपास 24 जणांवर गुन्हा दाखल केलेला आहे। त्यातले 21 शिक्षकांना निलंबित केलेला आहे। तर दुसरीकडे जर बघितलं तर वैजापूरमध्ये पण सर्वात मोठी कारवाई जी आहे ती शिक्षण विभागाने केलेली आहे। तिथं जवळपास 27 शिक्षक आणि कर्मचाऱ्यांवर या ठिकाणी कारवाई केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कॉपी करताना शिक्षक असतील किंवा तिथले कर्मचारी असतील त्यांच्यावर विशेष करून कारवाई करण्यात आलेली आहे। एवढेच नव्हे तर परीक्षेच्या वेळेस प्रयोगशाळेमध्येही जे सहकार्य करणाऱ्यांवर या ठिकाणी कारवाई केल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळं राज्यातील सगळ्यात मोठी ही महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक मंडळाने ही कारवाई केलेली आपल्याला म्हणता येईल। जवळपास आतापर्यंत 103 शिक्षक निलंबित झालेल्याचं या ठिकाणी अधिकृत माहिती त्यांनी दिलेली आहे। आणि विशेष म्हणजे काही ठिकाणी या काही कारवाईमध्ये गुन्हा सुद्धा दाखल केल्याची माहिती जी आहे ते शिक्षण विभागाने दिलेली आहे। महत्त्वाचं म्हणजे ही कारवाई जी आहे त्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून करण्यात आलेली पाहायला मिळते। धन्यवाद निलेश, दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।